आपण क्वेश्चन नंबर 10 सॉल्व करणार आहे. द एनर्जी रिक्वायर टू चार्ज अ पॅरलल प्लेट कंडेन्सर. तर किती एनर्जी लागणार आहे एक चार्ज पॅरलल प्लेट कंडेन्सरला चार्ज करायला. ऑफ अ प्लेट सेपरेशन डी अँड प्लेट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए. तर प्लेटमधलं सेपरेशन डी इतकं दिलेलं आहे आणि प्लेटचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए इतकं दिलेलं आहे. सच दॅट द युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन द प्लेट इज ई. तर त्या दोन प्लेटमधलं जे इलेक्ट्रिक फील्ड आहे ते किती दिले तर ई इतकं दिलेलं आहे इज. तर हा क्वेश्चन 2008ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए ते आहे 1/2 ε0 ई स्क्वेअर डिवायडेड बाय ए डी. बी ऑप्शन आहे ε0 ई स्क्वेअर डिवायडेड बाय ए डी. सी ऑप्शन आहे ε0 ई स्क्वेअर ए डी आणि डी ऑप्शन आहे 1/2 ε0 ई स्क्वेअर ए डी. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे तर याला आपण सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये एनर्जी आपल्याला सांगितलेली किती लागणार आहे पॅरलल प्लेट कंडेन्सरसाठी आणि पॅरलल प्लेटमधलं जे सेपरेशन आहे ते डी आहे. एरिया ए इतकं आहे एरिया क्रॉस सेक्शन आणि युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड दिलेलं आहे त्याच्यामधलं ई इतकं दिलेलं आहे. तर आपल्याला एनर्जी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता बघा पॅरलल प्लेट कॅपॅसिटर जर असेल त्याच्यामध्ये जी एनर्जी स्टोर होते त्याचा फॉर्म्युला असतो 1/2 CV स्क्वेअर. बाकी पण फॉर्म्युले आहे तर आपण त्याच्यातला हा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करणार. आता कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर जर घेतला तर त्याचा फॉर्म्युला असतो A ε0. आता डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट नाही दिलेलं आहे म्हणजे हा कोणासाठी असेल एअरसाठी असेल आणि त्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे ते किती घेतलं तर डी इतकं त्याच्यातलं डिस्टन्स घेतलं इंटू आला V स्क्वेअर. इतर रिझन असेल सी एअर जो आहे तो किती असणार तर A ε0/D. हा झाला तुमचा कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटरचा फॉर्म्युला. 1/2 तसाच A ε0 तसाच अपॉन डी. आणि आता पोटेन्शियल जो असतो तर इलेक्ट्रिक फील्ड जर घेतला तर इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला असतो पोटेन्शियल पर युनिट डिस्टन्स. म्हणून पोटेन्शियल जो आहे तो काय असणार तर इलेक्ट्रिक फील्ड इंटू डिस्टन्स. मग या ठिकाणी आपण ई इंटू डी टाकणार आणि त्याचं काय ना तर स्क्वेअर त्याचं रिझन. आता इंडिव्हिज्युअली याचं काय करून घेऊ आपण स्क्वेअर करून घेऊ. 1/2 तसाच A ε0 पण तसाच अपॉन डी पण तसाच आणि याचा जर स्क्वेअर केला तर हा भेटेल ई स्क्वेअर इंटू डी स्क्वेअर. इथला एक डी आणि इथला एक डी काय झाला कॅन्सल. आणि याला जर तुम्ही अरेंज जर केलं तर अरेंज केल्यानंतर आपल्याला भेटणार आहे काय तर 1/2 तसाच ε0 आणि ई स्क्वेअर आपण स्टार्टिंगला घेऊन टाकू ε0 ई स्क्वेअर आणि या ठिकाणी ए आणि काय राहिला तर डी ए इंटू डी ई टर्म आपली शिल्लक आहे. आणि या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तुम्ही तर ऑप्शन 1/2 ε0 ई स्क्वेअर ए डी. तर ऑप्शन नंबर डी जो आहे तो या ठिकाणी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असणार आहे. ऑप्शन डी म्हणजेच आपल्या क्वेश्चनचे एनर्जी जे असणार ते असणार 1/2 ε0 ई स्क्वेअर ए डी.